ओके. नमस्कार, मी भगवान जाधव. वसमत नगर परिषद निवडणुकीचा प्रचार काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. मी आहे सध्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये. प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवार आहेत आपल्यासोबत. अनिल सूर्यभान ताकतुडे. नेमक्या या प्रभागातील काय समस्या असतील, हे जे उमेदवार आहेत ते शिवसेना शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्यासोबत या प्रभागातील समस्या काय आहेत आणि निवडून आल्याच्या नंतर विकास काय करणार आहे. यंत्रणा जी चालू आहे तुमची, कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे, मतदारापर्यंतचा जे तुम्ही आता चालला, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान मागता. आम्ही आत्ता जे मतदारापर्यंत पोहोचत आहे ते डोर टू डोर आमचं चालू आहे सध्या तरी. आणि प्रत्येक मतदाराच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या सोसायटी वाईज किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या येणाऱ्या अडचणी, तर त्या अडचणी आम्ही त्यांना पर्सनली जाऊन विचारतोय. त्या अडचणीचं सोल्युशन काय आहे, त्या कशा पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करू शकतो नगरसेवक झाल्यावर, तर हे आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथम एक असा मुद्दा आहे की तुम्ही पुरस्कृत उमेदवार शिंदे शिवसेनेचे, आणि शिंदे शिवसेनेचे तर आता या ठिकाणी कुठंतरी राष्ट्रवादीसोबत युती देते. प्रचार कसा चालू आहे. प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे. शिंदे गट पुरस्कृत म्हणून आहे, कारण आम्हाला जे एबी फॉर्म लागले नाही आहेत त्याबद्दल मुंडा साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर आम्हाला त्यांनी पुरस्कृत म्हणून केले, पुरस्कृत म्हणून जाहीर केले, आणि त्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून. निवडणुकीच्या अगोदर शिंदे शिवसेनेची खूप मोठी तयारी होती या ठिकाणी नगर परिषदेसाठी. आता कुठेतरी शिंदे शिवसेना संपल्यात गणती वाटते. काय वाटते तुम्हाला. नाही, शिंदे शिवसेना गट कधीही संपणार नाही. आमच्यासारखे शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेना कधीही वसमतची संपू देणार नाहीत आम्ही. कारण आम्ही कशाही पद्धतीने राहोत, आम्ही आमच्या परीनं शिवसेनेला जीवन ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि असेच नाहीत, कोणतीही निवडणूक राहू द्या, जिल्हा परिषद पण लागणार आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत पण लागणार आहे, प्रत्येक ठिकाणी पंचायत समितीच्या वेळेस पण पूर्ण शिंदेगड शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभं राहणार आहे. त्याबद्दल कुठेही दुमत नाही आमचं. अच्छा, काय प्रभागातील प्रश्न आहेत सध्या. प्रभागातील प्रश्न तेच आपले जे बरेच वर्षापासून चालू आहे. पाण्याची व्यवस्था, पाणी नाही आहे वेळेवर, रोड व्यवस्थित नाही आहेत, काही ठिकाणी बरेचसे समाज मंदिरांचे जे बांधकामं झाले ते अर्धवट झालेले आहेत, बरेचसा फंड येऊन पडला पण कामच होत नाहीये. ह्या गोष्टी ज्या आधीचे नगरसेवक होते किंवा जे त्यांनी हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन करायला पाहिजे होतं. कारण आपण राहतो त्या वस्तीमध्ये किंवा आपण ज्या एरियामध्ये राहतो, आपण तिथून नगरसेवक पदासाठी आपण नेहमी लढतोय, तर आपण त्या एरियाचा कधी पण विकासाचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही कशी आहे, मानवी समाजात जगताना समाजाचा विचार करूनच माणूस मोठा होऊ शकतो. नुसता एकटाच जर मी मोठा होतो म्हणतो तर कोणीही होऊ शकत नाही. काय वाटते तुम्हाला, मागच्या उमेदवारांना मोठे झाले नसते वाटते का तुम्हाला. नाही, ते तर आदर्श भरपूर आदर्श ठेवायचा प्रयत्न करतात लोकांसमोर, पण वास्तविकतेमध्ये आदर्श दिसले पाहिजेत. कारण बरेचसे काम आमदार साहेबांनी एवढे मोठे फंड आणून दिलेत पण प्रभागातले अर्धवट काम राहिलेले आहेत. जसे नाना पार्क, समाज मंदिरे, हे भरपूर काम राहिलेत ना. ह्याचा पाठपुरावा करून त्यांनी करून घ्यायला पाहिजे होते. तर एक वर्ष झालं आता बरेच याचे उद्घाटन झालेत, पण नंतर त्याचं काहीच हे नाहीये, फक्त अर्धवट काम झालेलं आहे. आणि कामानंतर कोणी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होतं तर कोणी केलंच नाही त्याचं, असं झालं. त्यामुळे ते काम तसेच राहिलेत. अच्छा, एकंदरीत आता सध्या नगर परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो गाजते, पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा जास्त गाजतोय. कशा पद्धतीने सोडवणार तुम्ही या समस्या. ह्या समस्या ज्या आहेत ना, ज्या रेग्युलर ज्या गाड्या आहेत कचरा उचलणाऱ्या, ह्या रेग्युलर गाड्या रेग्युलर नाहीच आहेत. त्या गाड्या, जेवढ्या गाड्याचं फळ किंवा जे तुम्ही हे देताय, काय म्हणतात त्याला, टेंडर देताय, त्या टेंडर दिल्यानंतर त्या माणसांकडून काम करून घेण्याचं प्रत्येक नगरसेवकाची जबाबदारी असते की बाबा आपल्या प्रभागात तो फिरला की नाही, गेला की नाही, कोणाची अडचण आहे का. त्यानंतर राहिलं दिवाबत्तीचा तर प्रश्न एवढा आहे. फक्त प्रभाग आता असा आहे, हा मागासवर्गीय प्रभाग आहे. मागासवर्गीय प्रभाग असला फक्त जयंती आली की लाईट बदलतात. जयंती झाली की ना कोणी इकडे पाहायला तयार नाही लाईटला, फक्त जयंतीसाठी थोडेसे रस्त्याची मलमपट्टी केली जाते. नंतर जयंती झाली पुन्हा ते रोड तशाला तसेच. कायमस्वरूपी यांनी काही व्यवस्था करायचा प्रयत्न केलाच नाही, असं माझं मत आहे. ड्रेनेजची समस्या आहे सध्या. ड्रेनेजची कशा पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये व्यवस्था केली जाईल. ड्रेनेजची व्यवस्था कसं आहे, जो भाग आहे ना तो ड्रेनेजचा जो प्रश्न आला का, हा एरिया लेआउटचा प्रश्न होता, तर नगरपालिकेनं हा प्रश्न सोडवलाच नाही. जसं की आता सिद्धार्थनगरचा मागचा भाग आहे, सिद्धार्थनगरचा मागचा भाग, त्या लोकांच्या घरी जायला रस्ता नाही त्यांना अक्षरशः. तर त्यांचं सांडपाणी बाहेर जाते कुठं ते दारातच मुरते.
तर किमान तिथून येणे लेआउट करून त्यांच्या घराला बरोबर नंबर देऊन इथून जर व्यवस्थित नाली आणि रोड काढला असता तर हा प्रश्न आलाच नसता. जे की आता बसस्टँडमध्ये पाणी साचलं, ते पाणी एकदम अचानक फुटलं बसस्टँडचे आणि पूर्ण वस्तीमध्ये गेलं. तर अक्षरशः लोकांच्या घरात कमरेपर्यंत पाणी गेलं. ही गोष्ट तर मान बरोबर आहे. मग त्या का नाही झालं? कारण आपण तो एरिया जे आहे त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. अच्छा. जर तिथं आपण रस्ते आणि नाल्या जर असतील तर नाल्या वाटे ते पाणी निघून गेलं असतं बाहेर. हा असा प्रकार झाला. भाजपवाले म्हणतात आम्ही शहराचा विकास केला, यावर तुमचं काय मत? त्यांचा विकास त्यांना दिसतो, पण सामान्य माणसाला दिसला पाहिजे. प्रत्येकाला ज्या अडचणी आहेत का त्या अडचणी त्यांना त्या कळायला पाहिजे. हा, भाजपच म्हणून नाहीये, प्रत्येक पक्षाने आपल्या ज्या समाजात ज्या अडचणी आहेत त्या पाहिल्या पाहिजेत. बरं, दुसरा मुद्दा असा आहे की आपण अनुसूचित जाती प्रवर्गातून आहेत, बरोबर आहे. काय प्रवर्गाची आणखी समस्या काय वाटतं तुम्हाला प्रवर्गातले? प्रवर्गातून म्हणजे मागासवर्गीय वस्ती आहे, भरपूर फंड आहे, भरपूर विकास केला पाहिजे हा दृष्टिकोन आहे. आणि एवढंच नाही, तुम्ही आता दिवाबत्तीचे घेता पैसे, बरोबर आहे, खांब्यावरचं लाईट व्यवस्थित असली पाहिजे. कोणाच्या घरातून वायरिंग चालली तिथे शॉर्ट सर्किट व्हायची भीती आहे, तिथं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर त्याला आणखीन तुम्ही झाडासाठी झाडाचे पैसे घेताय, बाहेरच्या झाडाच्या संगोपनासाठी. त्या झाडाचं वृक्षारोपण तर मी कधीही पाहिलेलं नाही मागील 5 ते 10 वर्षात, की बाबा वृक्षारोपण नगरपालिकेने केलंय मी कुठलं, ते तर पाहिलंच नाहीये. आणि त्या झाडाचे जे पडणारा कचरा आहे ते देखील उचलायला कोण नाही. नगर झाडाला देखील प्रभागामध्ये कोणी हे नाही आहेत. त्या मग आता निवडून आल्याच्या नंतर काय याच्यावर तुमचा तोडगा असेल? प्रथम तोडगा एकच आहे की जे आता जे ड्रेनेजचा प्रश्न म्हणले तुम्ही, सगळ्यात प्रथम ते ड्रेनेजचा प्रश्न मिटवणार, त्या वस्तीचा प्रथम. नंतर त्याला प्रत्येक ठिकाणी जेवढे मंदिर किंवा जेवढे असे हे स्थळ आहेत, आज हे प्रेरणास्थान, तिथले पूर्ण CCTV चालू करणार. आता हायवेवर आहे, हायवेवर रोड आहे मोठा, त्या मोठ्या रोडवरच्या आताही कॅमेरे बंद आहेत. जे प्रभागातून गाड्या चोरी जाणे, त्याच्यानंतर बरेचसे असे काही चोरीचे प्रकार व्हायलेत, तर आता फक्त लोकांच्या घरातले CCTV काय काम करणार? मग जे आपले प्रार्थना स्थळ आहेत जसे की विहार, मंदिर, याच्यावर आम्ही होईल तेवढे CCTV स्वखर्चाने लावायची तयारी आमची. फक्त यांनी अनुमती द्यावी. इतकेच नाही तर लाईटच्या खांब्यावर देखील लावायची तयारी, जेणेकरून त्या रोडनं काही जरी चोरी किंवा कोणताही अवैध मार्ग चालला, धंदा चालला, तर तो निदर्शनास आला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. डॉक्टर क्यातमवार यांनी तुमच्यासोबत एक तिसरी आघाडी तयार केली होती पुरस्कृत म्हणून, बरोबर आहे. क्यातमवार साहेबांनी आता भाजपमध्ये गेले, तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटते का? हां, साहजिकच. क्यातमवार साहेब आदर्श म्हणून होते आणि राहतील पण त्याच्याबद्दल असं नाही की त्यांच्या अडचणी त्यांना माहीत, पण प्रश्न असा होता की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शाने आम्ही जे आता सर्वजण निळा साहेबांनी सगळे एकत्र करून 30 उमेदवार शिवसेनेला दिले होते. 30 उमेदवार शिवसेनेला असताना देखील की क्यातमवार साहेब तिकडे का गेले हेच आम्हालाच कळालं नाही. तर दुसरा आणखी एक मुद्दा असा आहे की तुम्ही पुरस्कृत म्हणून लढताय, दुसरीकडे हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष बांगर आणि आमदार राजू नवघरे हे एकूण एकाची गळा भेट घेत आहे. मग तुमचा विजय या ठिकाणी कसा राहील? निश्चित राहील. शिंदे गट हा निश्चित प्रखरतेने लढेल आणि खूप लोकांची शिवसेनेवर खूप आस्था आहे. वसमत शहरामध्ये आतापर्यंत खूपदा शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत आणि यावेळेस पण भरपूर 30 नगरसेवक जर शिवसेनेला सर्वात प्रथम अवेलेबल झाले होते, तर त्याच्यामुळे नक्की शिवसेना इथून प्रखरतेने आणि प्रबळतेने लढेल, एवढे बोलेल. तर हे होते प्रभाग क्रमांक 15 मधून ताकतोडे जे आहे ते प्रभागातील ज्या समस्या असतील, आरोग्य, पाणी, दिवाबत्तीची सोय असेल किंवा महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, CCTV असतील, अशा अनेक प्रश्न निवडून आल्यानंतर येत्या 6 महिन्यामध्ये प्रश्न नागरिकांचे सुटल्या जातील असंही या ठिकाणी उमेदवारांनी आपल्या माध्यमांशी बोलताना सांगितलेले. अवघे काही 2 दिवस राहिले असताना प्रचाराचे नेमकं या प्रभागातून निवडून कोण येणार हे पाहणं आता तितकंच रंजक ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव.